आमरण उपोषण उपोषणाचा द्यायचा अर्थ आणि उद्या कचेरीचा इथंच बसायचं इथं बाहेर बसू त्यांचं काम नाही चालू करून द्यायचं. जर नदीपासून 2 किलोमीटर अंतरावर जर पाईपलाईन आहे ती तुम्ही आता एकच मुद्दा आहे का त्यांनी काहीच नाही केलेलं. हो समजा ऐका ना ही पाईपलाईन जर खाली दाबामुळे फुटली असं कन्फर्म झालं तर ते दुरुस्त करून दिलं ते चालेल का? पण देणार आहे कसं काय देणार? अहो चालेल का? रोज लिकेज होत राहिलं तिथं पाणी काही कशाने भरणार? कंपनीला निघून जाणार त्याचा पुढचं पाईपलाईन दाबाव येणार सगळं कागदावर लिहिता येईल. सगळं कागदावर लिहिता येईल. 2 किलोमीटर वरून पाईपलाईन आली नदीवरून सगळं कागदावर लिहिता येईल. कागदावर लिहिता येईल, पण 2 आज कर आहे आज कर आहे. आज सेटलमेंट करण्यासाठी आज सेटलमेंट करण्यासाठी ते म्हणतील आज आम्ही करून देतो. भविष्यात लिकेज झालं ते कागदावर लिहायचं कागदावर नाही देत ते. ग्रामपंचायतची जागा ताब्यात घ्या गाडीत बसवा. नाही तुम्ही मार्ग नाही काढत. प्रश्न सुटू शकतो. पाईपलाईन फुटली ते करून द्यायला तयार आहे. गावाला कचरा टाकायला तो मार्ग वेगळा आहे हो. ऐका ना, मार्ग निघू शकतो ना, मार्ग निघू शकतो. गुरांचा आहे कधी मार्ग गायगोची करतात आणि याच्यावर कोणताच अधिकार नाही असं झाली. सरकारची जागा आहे समजून घ्या. तुम्ही समजून नाही घेत. आपण बाहेर उभे तरी पण बाहेर आम्ही गाड्या कोण गाड्या काढून गाड्या काढून घ्या. तुम्हाला त्यांच्या ऑफिस मध्ये घेऊन तुम्ही तहसीलदारच्या ऑफिसला त्यांना बोलवतो द्यायला सांगतो. आणि सर शक्यतो अतिक्रमण पण काढून घ्या तुम्ही, कारण लय अतिक्रमण आहे. ज्या बिचाऱ्याचं तिकडनं निघले त्या बिचाऱ्याचं अतिक्रमण नाही त्याला. आणि आमचं झालं पाईपलाईन. आमचे बरेचसे मुद्दे आहे असे. समजा जर आता जंगल तोड झाली त्याच्यामुळे बिबट्या खाली यायला लागला. समजा प्राण्यांचं झालं, आमच्या गायांचं झालं. ऐका ना, दुधावर मुख्यमंत्र्याकडे मांडा. 2 मिनिटं ऐका ना, मुख्यमंत्र्याकडे मांडा. आपण इथं चर्चाच करायला जमलो ना. 2 मिनिटं आपण चर्चाच करायला जमलो ना. कशामुळे आमचे पण प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजे ना तुम्ही पण. अहो कोणती वेळ आता कोणती वेळ हा प्लॅन जर उभा केला आणि कंपनीवाले निघून गेले, आम्ही कुणाकडे मागायचं काय? नाही जाऊ शकत. मॅडम प्रकल्प झाल्यावर कोणी निघून जात नाही. इथं सगळी लोक असतात. आपण सगळं कागदावर लिहू, कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊ, मार्ग काढा. यात आपलं पण हित आहे. पण आमची 25 गुंठे जागा इकडनं आम्हाला पाहिजे. तेवढं तरी आमची एकच मागणी मंजूर करा, कारण लोकांना आहे ना पाण्याचा प्रश्न आहे सर. तुम्हाला कलेक्टर ऑफिस मध्ये अर्ज करावा लागेल. हे बघा आम्ही लिहून दिलेलं आहे. तुम्ही 5 लोक कलेक्टर साहेबांकडे कमिटी करा तुम्ही म्हणता मुख्यमंत्र्यांकडे जा, पण जलजीवन ही स्कीम पंतप्रधानांची आहे ना. त्यांच्यासाठी आम्हाला जागा पाहिजे जलजीवनची टाकी बांधण्यासाठी. ऐका ना, बिबट्याचा विषय हा काही जंगल तोडलं म्हणजे बिबट्या वाढेल कमी होईल असं नाही. पाईपलाईन फुटली नाही पाहिजे एवढंच की नाही. तो मुद्दा आपण क्लिअर करू ना. सरळ आली वाढी घेतली काढून देत आहे. सर तुम्हाला माहिती आम्ही पहिल्याच मीटिंगला कंपनीवाल्यांना काय बोललो होतो की तुम्ही ग्रामस्थांना आहे ना येऊन तुमचे फायदे तोटे फायदे सगळं तुम्ही सांगा, समोरासमोर येऊन बोला. आम्ही ग्रामसभा लावली त्या गोष्टीसाठी, तरी पण हे कंपनीचे जे होते ना साहेब लोक ते कुणीच आले नाही. कायद्याने आम्ही तर लढतोय, फक्त आम्हाला न्याय भेटत पर्यंत तुम्ही काम थांबत नाही. आम्ही काय असं आरोप करून तुमच्यावरती लढत नाही. ऐका, कारण आमचा जर pipeline चा प्रश्न असताना फक्त आम्ही केला असता. आम्ही काहीच केलं आमचं बरंच आहे. आम्हाला इतर सर ऐका ना,
माझं एक म्हणणं घ्या. आमचे 7-8 जण आणि कंपनीचे लोक आम्हाला एका ठिकाणी तुम्ही घेऊन बसा. आम्ही आमचे प्रश्न तसं सांगू. तहसीलदार साहेबांना आणि- पत्र द्या. हा. तसं पत्र द्या तहसीलदार साहेबांना. साहेब तुमचे 4-5 माणसं द्या, आपण तिकडे चर्चा चालेल, करू. चालेल. सगळे आलो. ते थोडे चालेल. माणसं या कंपनीचे माणसं थांबा, तुम्ही एक घ्या अजून कोण येतं तुमच्या एक घ्या तू मागचा एक घ्या. वैशीन, चाललं घ्या. पाच लोक या 5 लोक पाईपलाईन तुम्ही घ्या फक्त. आणि पाईपलाईन 5-6 लोक या, बाकी सगळे स्पष्ट सांगतो तर तुम्ही आमचेच आहे, आम्ही तुमचे आहोत. आपल्याला काही सगळे आपण याच्यातून शेतकरीच आहे. प्रॉब्लेम शेतकरी आहोत, आम्ही सुद्धा शेतकरी मुलं आहोत. तर हे तुमचाही सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. पण इथं असा गोंधळ घालू नका. तुम्ही 4 प्रतिनिधी चला आणि बोला. चला तुमचा मुद्दा मांडा. चल भाऊ इकडं मी आहे ना. मी होणार नाही ते मुद्दे मांडू नका त्यांना. जे होणार तेच मांडायचे.